हॅलो फ्रेंड्स, द बँकिंग एस्पिरंट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जसं की मी 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी इंडियन बँकने स्टेट वाईज किती व्हॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या आहेत हे सांगितलं होतं. या व्हिडिओला आपण खूप प्रतिसाद दिला, तर आज मी घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ. याच्यामध्ये मी IBPS क्लर्कने महाराष्ट्रासाठी टोटल आतापर्यंत किती व्हॅकन्सीज रिपोर्ट झालेल्या आहेत हे सांगितलेलं आहे. तर चला पाहूयात टोटल काउंट. आपण इथं पाहिलंच तर नोटिफिकेशन सोबत टोटल 590 व्हॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये नंतर काही बँकेने आपण RTI थ्रू पाहिलं की व्हॅकन्सी ॲड केलेल्या आहेत. तर पाहूयात आपण कोणत्या बँकेनं ॲड केलेल्या आहेत. सुरुवातीला तर बँक ऑफ बरोडाने 72 व्हॅकन्सीज ॲड केलेल्या आहेत. इंडियन बँकने 100 व्हॅकन्सीज ॲड केलेल्या आहेत. युको बँकने महाराष्ट्रासाठी 42 व्हॅकन्सीज ॲड केलेल्या आहेत. तसेच कॅनरा बँकने महाराष्ट्रासाठी 25 व्हॅकन्सीज ॲड केलेल्या आहेत. आपण हा टोटल काउंट पाहिला तर नोटिफिकेशन सोबत 590, तसेच बँक ऑफ बरोडाने नंतर ॲड केलेल्या व्हॅकन्सीज 72, इंडियन बँकने 100, युको बँकने 42 आणि कॅनरा बँकने 25 व्हॅकन्सीज ॲड केलेल्या होत्या. तर या आपण टोटल काउंट पाहिला तर याचं टोटल व्हॅकन्सीज 829 होतात. तसेच आपण काल एक RTI पाहिला, त्याच्यामध्ये आपण बँक ऑफ इंडियाने जो व्हॅकन्सीज ॲड केलेल्या आहेत ते पाहिलं. जसं की बँक ऑफ इंडियाने स्टार्टिंगला नोटिफिकेशनमध्ये 331 व्हॅकन्सीजची नोटिफिकेशन दिलेली होती. याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी 106 व्हॅकन्सीज होत्या. तर ते 331 टोटल व्हॅकन्सीज मध्ये ॲड होऊन टोटल काउंट हा बँक ऑफ इंडियाचा 1617 झालेला आहे. तर नक्कीच याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राला सुद्धा चांगल्या व्हॅकन्सी भेटतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.